बोला बोला. हा नक्की काय प्रकार आहे हा? काय झालंय कोळवाडी या ठिकाणी ना स्थानिक ग्रामस्थांना संशयित गाडी आणि त्यातले जे इसम होते त्यांच्यावरती डाऊट आल्यावर त्यांनी विचारपूस केल्यावर त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे ते 6 जण होते आणि त्यातले 4 पळून गेले आणि दोघांना तिथल्या जमावाने बांधून ठेवलं. बर बर 6 पैकी 2 ताब्यात येत आता. ठीक आहे. हा त्यांच्याकडं घातक हत्यार लोकांनी पाहिले तिथल्या स्थानिक. म्हणजे काय हत्यारं होती, काय माहिती मिळाली तुम्हाला? गाडीमध्ये तलवारी वगैरे आहेत आता आणि त्यांच्याकडं जे फरार झाले त्यांच्याकडं गावठी कट्टे पिस्तूल लोकांनी पाहिले. बर बर. मग गाडीमध्ये अजून हत्यारं आहेत. आणि मला सांगा का हे कोळवाडीमध्ये कुठं हायवेच्या कडेला घडलं का आपल्या कल्याण नगरला? कोळवाडी बस स्टॉपच्या समोरच. किती वाजता घटना घडली ही? आता एक तासापूर्वी म्हणजे साधारणपणे 8:30-9च्या दरम्यान. बर मग हे कसं काय संशय आला, म्हणजे काय दमदाटी वगैरे काय करत होते की लोक काय? हा तिथं जे गाडी मालक आहे ना ती गाडी कोल्हारची असल्याचं समजलंय. कुणाची? कोल्हार नाशिक संगमनेर साईडची. हो हो. तर ते गाडीचे जे मालक आहेत ते पण पाठलागावर होते गाडीच्या. त्यांना इकडं पुढं फोन केले होते. गाडी संशयास्पद सापडल्यावरती तिथल्या लोकांनी गाडी अडवली. बर म्हणजे ही बोलेरो जो गाडी दिसते MS-17 AJ 3075 ही चोरून चालली होती असं विषय आहे म्हणजे एक. हो गाडी चोरून चालवली होती आणि गाडीमध्ये सगळं सामान आहे गॅरेजचं. म्हणजे कसं आपण कटवणी अमकं तमकं कटर या सगळ्या गोष्टी गाडीत त्यांच्या बॅगमध्ये दिसतात. अच्छा म्हणजे घरफोडी करणारे असू शकतात असं अंदाज वाटतो. घरफोडी आणि प्रोफेशनल चोरच असतील हे गाड्या चोरणारे. बर ही गाडी अडवली होती का ही थांबली होती कुठं तिथं कोळवाडीत? नाही अडवली गाडी तिथं लोकांनी. त्यांनी त्या हॉटेलच्या पार्किंगला टाकली गाडी लगेच. बर आणि मग हे काय पायी पायी पळून गेलेत 4 जण? हा 4 जण पिंपळगाव धरणाच्या बाजूला पळाले आणि 2 जण बांधून ठेवले लोकांनी. बर बर मग आता पोलीस पोहोचलेत का तिथं? पोलीस पोहोचले. ते 2 आरोपी ताब्यात घेतले. त्यांना पुढच्या सरकारी दवाखान्यात काही प्रायमरी उपचार करून त्यांच्या ताब्यात घेतले आता. बर बर आणि आता हे जे आरोपी आहेत हे हिंदी बोलतात का मराठी बोलतात, काही कल्पना? नाही ते नाही काय अजून कळलं कारण त्यांच्याबरोबर काही संवाद नाही झाला.